महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान आहे यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिराळा तालुक्यामध्ये आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये खिलार संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या दावणीला आपण भेट देतोय. मला आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर सांगा. माझं नाव आहे रामराव मारुती पाटील, गाव आहे काळुंद्रे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. माझा फोन नंबर आहे 72 49 49 2696. मला का आता दावणीला जवळपास 4 तुमच्याकडे खिलार आहेत, यांची माहिती द्या जरा आम्हाला. हे आता मी जे माझ्या पाठीमागे जे मोठी गाय दिसते हां ही 2000 साली मी आणली. तर 2000 साली आणली त्यावेळेला ती जवळ 1.5 वर्षाची होती, लहानच होती ती. तर तिला परत 1 वर्ष संगोपन करून पुन्हा तिला भरवली. तिच्यापासून ती दुसरी बाजूला जी आहे ती पैदास उत्पन्न झाली. आणि आता ह्या दोन्ही गाया माझ्याकडे आहेत. त्या दोन्ही गायाची सुद्धा तिचं 2 वेत झाली, हिचं आता 1 येत झाले पहिलं. आता दोन्ही पाडा आहेत, खोंडा आहेत. तर ह्याचे जे पैदास आहे ते सोंडोले गावातील मोहोळ म्हणून आहेत, त्यांच्याकडे ओळख आहेत त्या बैलाची जी पैदास आहे. आणि एकदम प्युअर खिल्लार जोपासाची आवड आहे. आणि पहिल्यापासून मुंबईला मी जवळजवळ 37 वर्षे मुंबई करून ज्यावेळेला मी इकडं लॉकडाऊन नंतर आलो त्यावेळेला माझ्या मनात पहिल्यापासून होतं. कारण मुंबईला मी जेव्हा होतो ना तेव्हा प्रत्येक रविवारी गोशाळेला मी भेट देत होतो. पनवेलला एक गोरे गोशाळा आहे, त्या गोरे गोशाळेला प्रत्येक रविवारी मी गायींना खाद्य घालायला जायचो. त्यामुळे मला गायीची आवड पहिल्यापासून होती. आणि इथं आल्यानंतर मग गायीची आवड म्हटल्यानंतर मग कुठली गाय सांभाळायची तर खिल्लार गाय सांभाळायची. मग खिल्लार गाय म्हणजे एक चप्पळ आणि थोडीशी माझी ती आवडच होती, खिल्लार गायबद्दल आवडच होती. आणि बैलांची पहिल्यापासून आवड, आमच्या घरी पहिले बैल होते. आणि आत्ता मला खूप माझी आवड आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की मी ज्यांच्यावर इतकं प्रेम करतो ना त्याच्यापेक्षा जास्त ती माझ्या प्रेम करतात, हे अति महत्त्वाचं आहे. आणि मी त्यांना सांभाळले म्हणजे की निव्वळ आवड म्हणून नव्हे, की आपणाला गाय सांभाळणं, एक तर मी वारकरी आहे, माझ्या गळ्यात माळ आहे. गाय सांभाळणं म्हणजे एक सेवा करणं, या सेवा व्हावी आपली गायची आणि त्याची चांगली चांगली पैदास आपणाला घेता यावी. खिल्लार जी पैदास आपणाला, आता माझा मानस आहे की हे जे 2 खोंड आहेत ही चांगली मोठी होईपर्यंत सांभाळायची, की आता बाबा वर्ष झालं की विकायचं असा विषय नाही आहे. ते त्यांना सांभाळायचं. कारण माझ्याकडं मला खिल्लार वाढवायचे आहे, चांगल्या प्रतीची पैदास निर्माण करायची आहे. अजूनपेक्षा ह्याच्यापेक्षा चांगला जर वळू मिळाला पुढच्या वेळेला तर अजून सुद्धा चांगल्या वळूपासून आम्हाला भरवायची आहे गाई. एखाद्या वेळा वळूची जर माहिती आम्हाला मिळाली तर तुमच्याकडून मिळावी ही अपेक्षा आहे. मला का आता तुम्ही म्हणले की मी मुंबईला 37 वर्ष होते, तिकडे काय सर्व्हिस काय करत होते? मुंबईला माझा छोटासा व्यवसाय, माझ्याकडे वारणा मिल्क प्रोडक्टची एजन्सी होती आणि ती मी चालवत होतो. आता सुद्धा सध्या चालू आहे माझी घरची लोक ती करतात तिथं. आणि चांगल्या प्रकारचा बिझनेस केलाय मी. मग आता तुम्ही त्या काळामध्ये मुंबईला जाणं किती अवघड, किंवा तिथं जाऊन बिझनेस करणं किंवा उद्योगधंदा करणं किती अवघड आहे? मी ज्या वेळेला वयाच्या 16 वर्षी जेव्हा मुंबईला गेलो त्यावेळेला माझ्या वडिलांचा छोटासा बिझनेस होता मुंबईमध्ये. मग तो छोटासा बिझनेस होता, तर त्याच्याबरोबर मला एक दुसरा काहीतरी बिझनेस करायचा पहिल्यापासून आवड होती, किंवा काहीतरी वेगळं करूया आपण. कारण जेणेकरून हे आमचे सगळ्यांना हा पुरणार नाही एक छोटासा व्यवसाय. म्हणून मी दुसरा व्यवसाय करण्याच्यासाठी मी जुन्या मुंबईतून नव्या मुंबईत आलो. नव्या मुंबईमध्ये 1 वर्षभर प्रयत्न केला, कुठं बिझनेस मिळतोय करून. मग मला तो हे वारणा मिल्क प्रोडक्टची एजन्सी मिळाली आणि तिथून पुढे मग आपला ग्रोथ चांगला झाला. मग मोठी मागणी तिथं तुम्ही नाही, तिथं डिस्ट्रीब्युटर म्हणून मी आहे, म्हणजे होलसेलर म्हणून मी आहे तिथं. त्यामुळं बिझनेस चांगला आहे. मग वारणेचा सगळा माल इकडनं तुम्ही तिकडे घेऊन यायचा? वारणा नगरवरनं त्यांचा तिथं त्यांचा पॉईंट आहे, तिथं येतो तो आणि तिथून आमच्याकडे येतो. ओके. आता मला काय एक विचारायचंय की तुम्ही आता म्हणले त्या ह्याच्या वळूकडे जो गाय घेऊन गेले होते, मग आता इथून वळूकडे जायला गाडी का कसं जात? नाही, पायी चालत. इथून ते जवळजवळ माझ्या अंदाजानं 4 किलोमीटर आहे, 4-4.5 किलोमीटर आहे. तर इथून मी सकाळी 6ला निघालो की 1.5 तासात पोहोचतो तिथं. आतापर्यंत मला वाटतं ह्या दोन्हीसनी पण 3 वेळा नेलंय. म्हणजे हिला 2 वेळा नेलंय, तिला 1 वेळा नेलंय. मी चालतच घेऊन चालत सकाळी 6 वाजता इथून निघालो की ती माझ्या बरोबर चालतात माणसासारखं. म्हणजे त्याला कधीही त्या गाडीला बुजत नाहीत किंवा कुठल्या वाहनाला किंवा माणसाला असं घाबरत नाहीत त्या. कारण मी जिथं जाणार, मी थांबलो तर थांबणार, मी पळालो तर पळणार, असे ते येतात. मी इथून जर निघालो ना
ते 1.5 तासात मी तिथं पोहोचतो बरोबर. फक्त कासरा हातात पकडायचं. काहीच पकडायचं नाही कासरा तिथं. पण नाही? हा, माझ्या मागणं. आणि हे तुम्ही कोरोनाच्या 2019च्या नंतर केलंय? 2020 पासून चालू आहे माझं. बरं, आता हे मग मी काय म्हणतोय 1.5 तास चालत जायच्या ऐवजी एखादं वाहन त्याला 2 रुपये पैसे देऊन मग ते का नाही तसं करत? नाही, त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला मी इथून सकाळी जातो त्यावेळेला वातावरण चांगलं असतं. मी पायी स्वतः आता सुद्धा मी चालतो पायी, त्यामुळे मला पायी चालायची आवड असल्यामुळे मी ते पायी चालत गेलो आणि तिथून तिला भरवल्यानंतर पाठीमागं वारणा नदी लागते, तिथं मी येऊन तिला आंघोळ घालतो. बरं बरं बरं. तिला थंड पाण्यात पवायला घालतो, धुवून पुन्हा निघून येतो तिकडे. ओके. हे एक टेम्पोन आणि ह्याचं म्हटलं तर होणार नाही ते. मी सगळं निसर्गाच्या ह्याच्यामध्ये हा, सगळं आणि तसं दुसरी होतंय. गोष्ट अशी की ती जर घाबरत असते, रोडनं मोठी मोठी वाहनं जाताना जर मला त्रास देत असते तर मी ते टेम्पोचं केलं असतं. पण ते काही नाही, तिच्याकडनं वाहन केलं तरी तिला काय वाटत नाही. कारण माझं एक महत्वाचं काय माहिती आहे का, ही आता ही 2 पिल्ले आहेत का नाही, ही कशालाही घाबरत नाहीत. त्याचं कारण असं की कायमची रिकामी ठेवत, म्हणजे मोकळी ठेवतो त्यांना. 3 महिन्याचा आवाज लावत नाही मी त्यांना. आणि दुसरी गोष्ट, माझ्याबरोबर फिरायला घेऊन जातो, त्यामुळे त्यांना वाहनाची सवय झालेली आहे, त्यामुळे ते घाबरत नाहीत. नाही तर बाकीचे, आता कालच मी मराठवाडीचा एक आला होता माणूस, त्याच्या त्या डिलिव्हरी झालेली आहे आणि बाळाला दूध हवं होतं, म्हणून ते काल बाळासाठी दूध न्यायला आले होते. ते मला म्हटले तुम्ही हे मोकळं ठेवलंय, ते तुम्ही वारं पेत नाही का? तर म्हणलं वारं प्याचा प्रश्नच येत नाही, कारण ती वाऱ्यातच आहेत. वारं कुणाला लागतं? जे आत बंदिस्त बांधून ठेवलेत आणि त्यांना अचानक बाहेर काढलं जातं, त्यांना ते वारं लागतं किंवा ते म्हणजे बेचैन होतं, ते बुजारपणा होतो त्याला किंवा बेचैन होतं ते. तसं हे नाही ना, हे लहान 4थ्या दिवसापासून माझ्याबरोबर चालतंय ना, ते 4थ्या दिवसापासून रोडवर आहे, 4थ्या दिवसापासून ते गाडी घोड्यातनं चालतंय, त्यामुळे त्याला घाबरत नाही ते. आता हे सांगतोय काय, हे 2ऱ्या 3ऱ्या दिवसापासून लहान मुलांनी खेळायची सवय लागली का नाही, संध्याकाळी 6 वाजता ते बरोबर मुलांच्याकडे येतं. त्याच्या मनाने त्याच्या ते मनाने बोलवायला लागत नाही त्याला. आज संध्याकाळी सुद्धा 6 वाजता ते पोरं नसली तरी येऊन फिरून जाणार. फिरून नाही येतच नाही ते इकडे, पुन्हा इकडे येतच नाही, तिथंच असतं ते. रात्री 9 वाजता पुन्हा त्याला तिथं बांधतो मी, कारण इथं कसं बाहेर बिबट्याचा त्रास होईल म्हणून त्याला जनावरांसाठी मी तिकडं बांधतो. मोठ्या गाई बाहेरच असतात? नाही नाही, आतच असते. आता फक्त तिथं गोठा दुरुस्त केलाय ना आता, म्हणून बाहेर आहे, नाहीतर रात्री तिथं आत असतात. मग आता इथं वैरण खुराक काय असतंय तुमचं जनावरांना? माझ्याकडे वैरणीचं काय, ओली वैरण आहे आपल्याकडे. हे मक्का आहे, हातीग्रास आहे, त्याच्यानंतर हे जुंधळ्याचा कडबा आहे. पाणी मुबलक आहे आमच्याकडे, पाण्याचा काय प्रश्न नाही. वारणा नदीची कृपा आहे आपल्यावर, पाणी काय आहे. मग आता ह्या गायी पाहायला गेलं तर हे पहिल्या मोठ्या गायीची किती व्यथ आजपर्यंत झालीत? आता ही जी 3 झाली. बरं. आणि आता इथून समजा आता हा वळू जर सोडला, अजून दुसऱ्या लांब वळू कुठे जायचं? लांब म्हणजे ओंडला आहे. ओंडला? हा, मी ओंडला सुद्धा ट्राय केली होती, पण ते ओंडला इथून घेऊन जायचं आणि ते पैसे जास्त घेतो, 2000 रुपये. बरं, ते 2000 1000 रुपये ते वाहतूक भाडं जाणार. म्हणजे 3000 जाण्यापेक्षा ह्या वळूकडे आमचा 1000 रुपये घेतो तो, बैल भरण्याचे. बैल भरण्याचे. त्यामुळे हे जवळ पण पडतं ना, मला पायी चालत जातो, त्याच्यामुळे पैशाचा खर्च पण कमी होतो ना. मंडळी, खरं तर आज या मुलाखतीच्या माध्यमातून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की आपण ऐकलं होतं की शेतकरी जुन्या काळामध्ये बैलाकडे गाय घेऊन जाताना ते चालतच घेऊन जायचे, कासऱ्याला पकडायचं आणि आपलं निघायचं इथनं. पण आजच्या काळात, 2026च्या काळात या शेतकऱ्यांची ही गोष्ट ऐकताना, यांची माहिती ऐकताना आवर्जून आनंद होतोय की आज ते सकाळी 1.5 तासात चालत 4-5 किलोमीटर जातात, वळू भरून परत येताना नदीवर थांबून गाय धुवून तिला पवनी घालून इथं येतात. हे एक वेगळं स्वरूप आज पाहायला मिळालं. मला एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. रामराव मारुती पाटील, माझं नाव आहे रामराव मारुती पाटील. काळुंद्रे गाव आहे, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. आणि माझा फोन नंबर आहे 72 49 49 26 96. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा की मुलं आता शहराकडेच आहेत तिकडं, मग आता इकडं मुलं गावाकडं येण्याचं प्रमाण किंवा इकडं त्यांचा बिझनेस येणार का, ते तिकडंच सेटल असणार आहे? नाही, गावाला येणार नाही, ते तिकडे सेटल असणार आहेत, फक्त सुट्टीपुरते येणार. मग आता हे तुम्ही तुमच्या वयोमानाने सांभाळत असताना याचा मदत कोणाची असते घरामध्ये अजून? माझा एक भाव आहे, त्याची मदत असते मला. बरं, मी होतंय ते सर्व मॅनेज होतंय? मॅनेज होतं. आणि हे एकट्याला सुद्धा मला काही अवघड नाही, कारण अवघड कसं नाही माहिती आहे का, त्यांना मी अशी सवय लावली ना की मगाशी मी सांगितलं की ते मी त्यांच्यावर प्रेम किती करतो त्याच्यापेक्षा डबल प्रेम माझ्यावर करते ती, त्यामुळे मला त्रास देत नाही. आता तिनं जर समजा शिंग अडकलं असतं आणि तिच्या जवळ जाऊन जर म्हणलं असतं ना तिला शिंग काढ, तर ती आपोआप शिंग काढून घेते. बरं,
म्हणजे ते ऐकतात ते तुमची हो, भाषा माझी तुम्ही- भाषा त्यांना सगळी कळते, हम्म, हम्म. सगळी कळते भाषा, हे महत्वाचं आहे. आणि मी भाषा कळवण्यासाठी काय करतो माहिती आहे का, पहिल्यापासूनच म्हणजे हिला आणल्या तेव्हापासून तिची सवय लावली, हे जन्माला आल्यापासून, जन्माला आलं की दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून त्याला काहीतरी शिकवायला सुरुवात करतो मी. हा, हा. आता त्याला तो कृष्णा मुला का नाही, त्याला मी लहानपणी टाळीवरती, आता सुद्धा टाळीवर कुठेतरी असला, आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर एखादा लहान मुलगा जर आईपासून दिसत नसला आईला, तर आई काय करते, त्या मुलाला ती आवाज देते. आवाज देते. मी जसं समजा आत घरात आहे आणि हा कृष्णा मला त्या खिडकीतून इथं दिसत नसेल, तर तो कुठेतरी खाली गेलेला असतो इकडे, हम्म, हम्म. मग मी त्याला आवाज देतो, कृष्णा या, कृष्णा कुठं आहे. तो मुलगा जसं धावत येतं ना, तसं इथं धावत येतो तो. हम्म, हम्म. बरं. तो खायचं सोडतो जाग्यावरचं हम्म. आणि तो तिथं येतो. ही अति महत्वाची गोष्ट आहे, समजलं का. हे आता पण आपण बघू आता शकतो. पण बघू शकतो ते. बरं, बरं. मंडळी, खरं तर या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला खरं तर या शेतकऱ्यांची माहिती, काल आपण नुकताच एक भाग पाहिला, सोंडोली गावातील जे वळू मालक आहेत, तर त्यांच्यामुळे आज या शेतकऱ्यांची माहिती मिळाली आणि आपण येथे पोहोचलो. मालक, आता ते वळू मालक आहे, त्यांनी आम्हाला, तुमच्या मित्रमंडळींनी पण आम्हाला सांगितलं की डोंगरामध्ये एकदा पडझड झाली होती. काय झालं त्यावेळेस? डोंगरामध्ये ही माऊली म्हणून गाय आहे ना, ती गाभण होती आणि मी तिला अशी सोडली होती. तर संध्याकाळी घरी येत असताना मला तिला पकडायची होती, कारण पकडण्याचं कारण काय माहिती आहे का, ती ज्यावेळेला गलीतनं खाली येते त्यावेळेला कुणाला तरी धक्का लागू नये, मारू नये म्हणून मी तिला येताना जाताना धरून घेऊन जातो. तर मीला सोडल्यानंतर तिला धरायला जायचं होतं, तर ती मला सापडत नव्हती. सापडत होती, ती पुढं पळत होती, मी पाठीमागनं पळत होतो आणि माझा पाय घसरून मी खाली पडलो. खाली पडल्यानंतर जिला मी धरण्यासाठी पळत होतो तिनंच मला येऊन उठवलं. बरं. ती परत आली आणि मी झोपलेलो होतो, पडलेलो होतो, माझा पाय म्हणजे असं हे झालं होता, तर ती माझ्या जवळ आली, मी तिलाच धरलं, सपोर्ट घेतला, तिच्या आधाराने तिच्या आधारानं उठलो, तिनं मला उठवलं. जिला पकडण्यासाठी मी जात होतो, म्हणजे तिला कळलं काहीतरी आपलं नाही, मागं माझं चुकलंय. मालकाला काहीतरी झालंय हम्म. आणि ती पाठीमागं आली आणि मग मी तिच्या गळ्यातला कंठा धरला आणि त्या कंठ्याच्या सपोर्टनं तिनं मला उठवलं. हे वेगळंच पद्धतीचं प्रेम आहे मालक, खरं पाहायला गेलं तर तुमचं. आज नक्कीच या माहिती सर्वजण ऐकत असताना आणि त्यांना या आणि गोष्टीचा- महत्वाचं म्हणजे हा माझा गुडघा दुखत होता. मी हम्म. कराडला चंद्रकांत पाटीलकडे मी 2.5 महिने त्याचं औषध घेतलं. हम्म. थांबला, थोडे दिवस औषध होतं, नंतर थांबला नाही. नंतर मी दररोज डोक्यात विचार केला की काही ना काहीतरी ह्यांच्याकडे दैवी शक्ती आहे. दररोज ह्या गायला मी हा गुडघा चाटवत होतो, बरं. दररोज चाट. आता सुद्धा कधी कधी माझे पाय हात असे चाटतात ते, हम्म. पण मी चाटवलं दररोज कंटिन्यू. दररोज सकाळी उठला ना की तो पाय गुडघा चाटायचा. आता माझा गुडघाच दुखत नाही, हम्म. हम्म. बिलकुल दुखत नाही. म्हणजे असं मी काहीतरी मुलाखतीत सांगायचं म्हणून सांगत नाही, हम्म. रिअली माझा गुडघा दुखत नाही, आता बिलकुल दुखत नाही, काहीच होत नाही त्या गुडघ्याला, मालक, आता एक गोष्ट विचारायची की फक्त चाटवून. गुडघ्याचं जसं उदाहरण सांगितलं, थोडंसं आम्हाला खिलार गाईचं तुम्ही शेण, गोमूत्र आणि त्याच्या सानिध्यात राहिले ना, आज तुम्ही सांगितलं की माझी गुडघे दुखी, आज तसं पाहायला गेलं तर शहरात ही मोठं दुखणं आहे सगळ्यांचं. हो. तर शेण, गोमूत्र आणि खिलार गाईच्या सहवासाचा काय फायदा आहे तुम्हाला? खिलार गायच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर मी तर तुम्हाला सांगतो की निरोगी राहणार 100%. मी त्याची खात्री देतो, रोगच होणार नाही त्या माणसाला, बरोबर. दुसरी गोष्ट, गोमूत्र आणि शेण याच्यापासून आपण उत्तम प्रकारची शेती करू शकतो. आज मी गेल्या 3 वर्षापासून रासायनिक खत वापरत नाही. ऊसाला रासायनिक, गेल्या 2 वर्षात माझा इतका चांगला ऊस आला होता की फक्त स्लरी सोडतो मी, हम्म. गोमूत्र आणि शेणाची. आता सुद्धा मी गेल्या 2 वर्षामध्ये जसं पूर्वीपासून त्या शेताला खत टाकत होतो, तर आता मी ते कमी कमी करत आलोय. गेल्या वर्षी मी इथं माझ्याजवळ 6 गुंठ शेत आहे, त्याच्यामध्ये मी 11 प्रकारची भाजी केली होती, सेंद्रिय भाजी, म्हणजे फक्त ह्यांच्या गोमूत्रावरून शेणावरती. तिथं कसलंही केमिकल वापरलं नव्हतं. तर तिथली काकडी म्हणा की तिथलं वांग म्हणा, तिथलं जे पण खाल्लं ना, हे अप्रतिम होती, चव होती त्याची. 11 प्रकारची भाजी मी केली होती एका शेतात घरी खाण्यासाठी. आता मुलं शहरात आहेत, तुमची नातवंड तिकडं आहेत, तर मग त्यांचं इकडं आल्यावर त्यांचं या गोष्टीबद्दल ओढ कशी असते? नाही, खूप ओढ आहे त्यांची. ज्यावेळेला ते इथं येतात ना, तुम्हाला आता मी फोटो दाखवून, आमचा जो नातू आहे ना, काल त्याला कानात सांगून गेलाय दोन्ही ह्याच्या वासराच्या की मी मुंबईला जातोय. कानात सांगून गेलाय, हळूच मी मुंबईला जातो. तो बाहेरून जरी आला ना तर त्यांच्या गळ्यात पडतो, पाठी बसतो, इतकं प्रेम करते ते एकमेकावरती. त्यांचं किती दिवसात येणं असते? महिन्यात एकदा? नाही, वर्षातून 4 वेळा तरी येतात ते. बरं. म्हणजे 2-4 महिन्यात 2-4 महिने येणं जाणं असतं त्यांचं.
मालक खरं तर आवडला. आज खरं तर इकडे आलो, तुमच्या दावणीला जातीवंत सुंदर गायी असतील, खोंड असतील पाहायला मिळाली आणि आज तुमची माहिती आज आम्ही चॅनलच्या माध्यमातून जगासमोर पोहोचवतोय. मंडळी, सध्या याच प्रकारे हे शेतकरी ज्या पद्धतीने मेहनत करतात, ते कष्ट करतात, ते त्याच मेहनतीची नोंद राहण्यासाठी आपण मायक्रोचिप बसवतो. यासाठी सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा नाव नोंदणीचा फॉर्म आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे, तो नक्की भरा आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मंडळी, धन्यवाद. धन्यवाद मालक. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.